जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, खूप खूप महत्त्वाचे आणि सर्व विद्यार्थ्यांसाठी जे प्रतीक्षा यादीमध्ये आहे, वेटिंगमध्ये आहे, त्यांच्यासाठी खूप खूप आनंदाची बातमी आपण घेऊन आलेलो आहे. कारण की या घटकामध्ये वेटिंग ही खुलणार आहे, पण तब्बल 73 जागांसाठी वेटिंग खुलणार आहे विद्यार्थी मित्रांनो. तर या घटकामध्ये जे विद्यार्थी प्रतीक्षा यादीमध्ये असतील, जे वेटिंगवर असतील, त्या विद्यार्थ्यांनी एकदम रेडी राहायचं आहे. प्रत्येकच कास्टची वेटिंग इथे खुलणार आहे. कोणतीही कास्ट अशी नाही का ती खुलणार नाही. कारण की जे सुरुवातीला पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या नंबरवर असतील त्यांनी तर एकदम तयार राहायचं आहे. कारण की इथे वेटिंग ही खुलणार आहे, ती पण 73 विद्यार्थ्यांची. कारण की 60 विद्यार्थ्यांनी स्वतः मेल किंवा कॉल करून किंवा स्वतः तिथे जाऊन सांगितलेलं आहे की आमचं दुसऱ्या घटकामध्ये निवड झालेली आहे. म्हणजे 60 विद्यार्थी तर येणारच नाही आणि त्यात 10 विद्यार्थी हे डॉक्युमेंट्सलाच आलेले नाही आहे आणि 3 विद्यार्थी वैद्यकीय चाचणीसाठी हजर राहिलेले नाही आहे. तर त्यामुळे तुमची या घटकामध्ये निवड होण्याचे चान्सेस आहे विद्यार्थी मित्रांनो. कारण की इथे 73 जागा या उघडण्याचे चान्सेस आहे. आता बघा आपण तुम्हाला दाखवतो. बघा, सुरुवातीचे हे 10 विद्यार्थी, सिरियल नंबर बघू शकता. हे सुरुवातीचे 10 विद्यार्थी, ठीक आहे. यामध्ये बघू शकता प्रत्येकच कास्टचे विद्यार्थी आहे. बघू शकता SCBC, विजे, SCBC, SC, ST, ST, OBC, EWS. बघा, असं कोणतीही कास्ट नाही की जिथे तुमची कास्टची वेटिंग उघडणार नाही. त्यानंतर बघा हे पुढील सिरियल क्रमांक बघू शकता आणि कास्टसुद्धा बघू शकता आणि सर्वसाधारण आहे. कोणतंही रिझर्वेशन नाही बघू शकता आणि सुरुवातीच्या विद्यार्थ्यांची तर ओपनमध्ये सिलेक्शन झालेलं आहे, ठीक आहे. त्यानंतर बघा हे एकूण विद्यार्थी जर बघायला गेलं तर बघा शेवटचा क्रमांक काय 60. म्हणजे या 60 विद्यार्थ्यांची दुसऱ्या घटकामध्ये निवड झाली असं सांगितलं आहे त्यांनी. म्हणजे ते दुसऱ्या घटकामध्ये जॉईन करणार आहे. आणि हे तीन विद्यार्थी वैद्यकीय चाचणीला हजर राहिलेले नाही आहे. त्यांना बघा 9 तारखेला बोलण्यात आलेलं होतं. दुसरी संधी त्याला 9ला म्हणजे 9 ऑगस्टला त्यांना सुरुवातीला संधी दिली होती. मग 9 ऑक्टोबरला दिली, 9 सप्टेंबरला सुद्धा दिली आणि नंतर 18 सप्टेंबरला सुद्धा त्यांना तिसरी संधी दिली होती. तर या सर्वांची निवड ही काय करण्यात आलेली आहे, रद्द करण्यात आली आहे. बघा त्यांनी काय म्हटलेलं आहे, विषय खूप महत्त्वाचा आहे. सपोशी भरती सन 2022-23 सशस्त्र पोलीस शिपाई पदावर झालेली निवड रद्द केलेबाबत. आणि हा निर्णय कोण घेतलेला आहे तर निवड समितीने घेतलेला. बघू शकता सपोशी भरती 2022-23 गठीत निवड मंडळ यांनी उपरोक्त नमूद उमेदवारांना सपोशी भरती प्रक्रियेमधून अपात्र घोषित करण्याचा निर्णय सपोशी भरती निवड मंडळ यांनी घेतलेला आहे. म्हणजे यांची आता निवड रद्द झालेली आहे. म्हणजेच 73 इथे वेटिंग खुलणार आहे. खूप महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आपण घेऊन आलेलो आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि हा जो घटक आहे, हा जो गट आहे, हा आहे राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 1, SRPF बल गट क्रमांक 1 पुणे. इथे 73 जागेसाठी वेटिंग उघडणार आहे. आपण अशाच प्रकारे नवनवीन अपडेट घेऊन येत असतो विद्यार्थी मित्रांनो. तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. ही यादी जर तुम्हाला पाहिजे असेल तर आपल्या टेलिग्रामवर टाकण्यात आलेली आहे. धन्यवाद.